पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले दत्ता आता तू या घरातून कसा बाहेर पडतास ना ताच बघतोय मी तू का सूट दिली त्याचा फायदा घेतलास काय तू का आता सोडणार नाही दत्ता मका जाऊ दे काय जाऊचा तुका काय जाऊचा त्याचा हात पकडून जाऊचा काय होय माझा प्रेम असा त्याच्यात मका त्याच्याशी लगीन करूचाच छाया काय करतलस जीव घेतलस अरे एकदा जो काय तो कपाळ मोक्ष करून टाक बरे या बघ गावात सगळीकडे चर्चा हा त्यात आता ही भर नको गो तोंडा काळ फसला असतास तू तुका काय फरक पडतलो अरे तुझ्या मागची एक पिढत जातली ना गो तू जाशील ऐसून पण आमचा काय माझी लेखा त्याच्याशी कोण लग्न करीत लोका नावा ठेवतील मी तुझ्या पायी माझ्या लेकीचा आणि या घराचा वाटो होऊ द्यायचा नाही तू आता या घरातून नाही तर या खोलीतून पण बाहेर पडायचा नाही बस आहे दत्ता गणेशा मका माहित हा तुझ्या आत्यावर तुझा जीव हा पण त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरावर जीव हा या घरासाठी तुम्ही तिचं आयुष्य का उद्ध्वस्त करताय असं नका करू गणेशा तू मध्ये बोलू नकोस मी सांगतोय ना असं नका करू जे ठरलंय तेच होणार मी नाही होऊ देणार तू मध्ये येईलस ना तर तुका पण डांबून ठेवीन आता या खोलीत फक्त जेवणाचे जेवण येत त्याशिवाय खोली उघडायची नाही आणि ह्याका बाहेर येऊ द्यायचा नाही चल चल निघ चल निघ तुझ्या खोलीत आत्या गणेशा दत्ता दत्ता दारुगड दत्ता दारुगड दत्ता मका जाऊ दे दत्ता दत्ता दारुगड दत्ता The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. काय झालं लागत नाही फोन नाही रे अजून लागत नाहीये अजूनही नॉट रिचेबल आहे अभिराम त्या सुषमाकडे मोबाईल आहे ना हो आहे त्या दिवशी नाही का वकिलांना फोन केला होता तिने मग तिचा नंबर मिळू शकेल नंबर कुठे सापडेल आता शी तरी मी सांगत होते या सुषमापासून लांब राहा म्हणून पण माझं कोण ऐकणार वहिनी येईल आरचीच परत अभिराम अरे किती वेळ झालाय लक्षात येतंय का तुझ्या आणि आरची सुषमा बरोबर गेलाय ना म्हणून जास्त भीती वाटतेय ती काय करणार नाही ना त्याला तिला जो राग आलाय त्याचा सूट नाही ना घेणार ती वहिनी असं काही होणार नाही तू खचू नकोस ग प्लीज अरे माझा मुलगा घरी आलेला नाहीये मला काळजी वाटणार नाही का खचून नाही जाणार मी मला खरंच काय करायचं ते सुचत नाहीये रे अभिरामा जरा लक्ष ठेव होय आता छायावर दादा तिला वरती कोंडून काही फरक पडणार आहे का असाच ठेवला तर कधी डोळे चुकून जाय ते सांगता येत नाही प्लीज आता या सगळ्यापेक्षा आर्चिसनी घरी परत येणं जास्त महत्वाचं नाहीये का काहीतरी करायला हवंय मी पोलीस कंप्लेंट करते थांबा बहिणी तर काही करू नको अहो मग काय करायचं आर्चिस परत आलेला नाहीये त्याचा फोन लागत नाहीये तो कुठे आहे ते काही कळत नाहीये आणि ही सुषमा ती पण अजून आलेली नाही तू पॅनिक नको हा मी जातो शोधायला त्याला थांबा विरामा मी पण येते चल हे बघ तू दादाकडे जा आणि काळजी घे त्याची आलोच आम्ही चल
are trying to call is out of coverage area. मी माझी गाडी घेते. हा चालेल. थांब. आरतीच काय हा? माका काय माहित. अगं तुझ्यासोबत होता ना तो, हा मग कुठे गेलाय? माझ्या वांगडा इलो म्हणजे काय सगळीकडे माझ्या वांगडाच फिरायचा त्यांनी. मग कुठे गेलाय? माका एका ठिकाणी सोडला आणि पुढे गेला तो. नेने वकिलांकडे ना? तुमका माहित हा? वय नेने वकिलांकडे. नंतर कुठे गेला तू? माका नाही माहित. घरातलो लेख थंय जाता तुमका नाही माहित. आरतीचा काय झाला ना, तुका सोडणार नाही असा. दादा हिच्या नादी नको लागू. चल त्याला शोधूयात आपण. The number you are trying to call is out of coverage area. The number you are trying to call is out of coverage area. निलिमा, काय झालं माधव? बरं वाटत नाहीये का? नाही. अरे तू का उठतोयस? त्रास होईल तुला. अगं माझ्या त्रासाचं सोड, पण तू काय एवढी पॅनिक झाली आहेस? मी छे रे कुठे? अगं मग मगाचपासून एवढा एअर जरा मारतेस, फोन ट्राय करतेस. काय काय झालंय काय? नाही रे, काही नाही. तुझी तब्येत ठीक नाहीये ना, म्हणूनच. अगं माझी डॉक्टरची ट्रीटमेंट आता सुरू झाली आहे ना, आणि मला समजवणारी तू ह्या एवढ्या गोष्टीवरनं तू पॅनिक होशील असं मला नाही वाटत. अरे हो, खरंच. निलिमा, खरं सांगशील का, मगाशी सरिता इथे का आली होती? सहज. हा? नेनेंचा, सुषमाचा जागेवरून जो विषय निघाला तोही सहजच का? हो. तू तू खोटं बोलते. खरं काय झालं ते सांग. माधव, तुझी तब्येत बरी नाहीये म्हणून सांगायचं टाळत होते मी, पण. अगं पण मला कळायला हवं ना काय झालंय ते. हा? माधव, आरची सुषमा सोबत बाहेर गेलाय. काय? हो रे, मी आर्चिसला फोन केला होता. तो म्हणाला की त्यांनी सुषमाला नेने काकांकडे सोडलं. आणि त्यानंतर मी कितीतरी वेळा आर्चिसला फोन केला, पण लागतच नाहीये फोन. आणि आता खूप वेळ झालाय आणि तो अजून आलेला नाहीये घरी. मी जाऊन बघतो. अय्या! माधव, अरे प्लीज तू थांब. दत्ता भाऊजी आणि अभिराम गेलेत त्याला बघायला. हा? मग फोन लावून बघ, परत परत ट्राय कर ना. The number you are trying to call is out of coverage area. लागतोय? नाही रे, नाही लागत आहे.
दादा बाईक थांबव. ही तर आपलीच गाडी आहे ना? हो बाजूला घे ना. चल बघूया तरी. आर्चिस 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 आर्चिसा आर्चिसा उठत किती नाही हा? बेशुद्ध आहे तो. पाणी मारा ती. आर्चिसा आर्चिस अभिदा काका मी इथे कसं आणि मी इथे कसं आलो? तू त्या सुशल्या वांगडा गेलो होतस ना? काका मी घरातून निघालो आणि ती सुषमा माझ्यासोबत आली. तिला मी सोडलं कुठे? हा नेने काकांच्या घराजवळ सोडलं. बरोबर. त्यानंतर ती खूप दूर जाऊ लागली आणि मला अभिदा खूप साऱ्या मुंग्या दिसल्या. म्हणजे त्यानंतर मला काहीच आठवत नाही अभिदा. मी इथे कसं आलो, काय झालंय मला काहीच आठवत नाहीये. बरं ठीक आहे, हे घे पाणी पी. आता बरं वाटतंय ना तुला? दादा 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 काका दादा. काय झालं? हा हा काय नाही, थोडं चक्कर इल्यासारखं झालं. घे पाणी पी. काका पाणी पी. आता बरं वाटतंय? हा अभिरामा, वहिनी फोन करून सांग, त्या काळजी करत असतील. मी करतो फोन. कोणाचा फोन आहे? अभिरामचा. अगं मग बघ ना काय म्हणतोय ते. हो हो. हॅलो अभिराम, सापडला आर्चिस? हा वहिनी, आर्चिस सापडला आम्हाला. मी येतो तिकडे. दे त्याला फोन दे. घरी आल्यावरच बोल ना आता. का, काय झालंय? नाही काही नाही, टेन्शन नको घेऊ. हा आम्ही येतो लगेच. ओके ठीक आहे, या. काय झालं? आर्चिस सापडलाय, येत आहेत ते घरी. चला निघू आपण. गाडी मी आणतो नंतर. चल. दत्ता मग अजून बाहेर काढ. काय सांगतोस? निलिमा कळूक नको काय? तिने किती पाठवलं आरची साग सुषमा बरोबर? जाऊबाई वर होत्यो ना, त्यांका कसा कळणार? आणि त्या सुशल्या कसा माहित हा ना? मी पण कधीच आर्टिस्टला फोन करते, पण लागतच नाहीये त्याचा फोन. तेव्हा रे माझं लेकरू नीट घरी परत येऊ दे रे बाबा. कुणीतरी बाहेर काढा बघा. गणेश गणेश बघ बरे तुझं बापूस कसं करता. तोंड बंद करा. घरात काय चाललं हा, त्याचा काय पडलेला नाही हा तुमका. आई मग काय करू? आधीच होतात ते व्याप काय कमी होत काय? त्यात ह्यांची भर. घरातलं पोरगो घराच्या बाहेर गेलो, तो अजून पत्तो नाही. आणि ह्यांका लग्न करूचीच पडलेली. आम्ही ती अवदसा घरातून बाहेर काढूक बघता, आणि ह्यो मात्र सगळ्या फिसकवटोच्याच मागे लागले होत. दत्ता दत्ता मग अजून बाहेर काढ.
बघते. काय जातस? अगं तिला भूक लागली असेल. तिला काय हवं नको आपल्याला बघायला नको का? काय गरज नाही. जेवणाची वेळ झाली की मी देत आहे जेवण. असं पण बसूनच खातात ना, मग आता एका खोलीत बसून गिळा म्हणावा. सरिता काय बोलतस ह्या? आहे तुमका लेकीचोच पुळको हा ना, पण कित्याक पडत घरातून पळून गेलो तर त्वाण खय दाखवायचा. त्यापेक्षा खयच बऱ्या. अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हॅलो. जय श्री कृष्ण मॅडम. अहो काय तुम्ही फोन नाही केल्यात? मला वेळ नाही मिळाला. टाइम काढवानू होयचे ना मॅडम. ओ मॅडम मी तुम्हाला हे सांगायला पाहिजे का? बर काय उत्तर आहे तुमचं? मला आता नाही सांगता येणार. हे बघा मॅडम लई उशीर झालाय. आधीच प्लॅन रेडी आहे, फक्त तुमच्यासाठी थांबलंय. आपण नंतर बोलूया का? आपण तेच करत आलोय मॅडम. अहो पण नंतर काय वार्ता होतच नाही ना. मग मी तिथे येऊन बोलू का? नाही नको. तुम्ही इथे येऊ नका. आणि प्लीज तुम्ही मला कॉलही करू नका. मी स्वतःहून तुम्हाला फोन करीन. अहो पण कधी? माझ्याकडे टाइम नाही आहे ना. काय असेल ते उत्तर द्या. ठीक आहे, कळवते तुम्हाला लवकरच. एक मिनिट निलिमा, हे काय प्रकरण आहे? एक महत्वाचं काम होतं, त्यासाठी फोन आला होता. कसलं काम? सांगितलं ना, महत्वाचं काम होतं. हो ते माझ्या आलं लक्षात. हे काम खूप महत्वाचं असणार म्हणूनच एवढं सिक्रेट ठेवलं जातंय. व्हॉट डू यू मीन? नाही, जतीन भाईंना बऱ्याच वेळा विचारलं तर त्यांनीही काही सांगितलं नाही. तुलाही विचारलं तर तू त्यांना ओळखतच नाहीस म्हणाली. वेरच त्यांनी तुला ईमेल्स केली होती. तू खरंच त्यांना ओळखत नव्हतीस. बरं, ते इथे आले तर तू त्यांना डायरेक्ट या रूम मध्ये बोलावलंस. माझ्या समोर तुमचं जे काही बोलणं होणार आहे ते टाळलं का निलिमा? वाय? कारण ती गोष्ट सगळ्यांसमोर बोलणं शक्य नव्हतं. पण असं काय आहे निलिमा जे तुला माझ्यापासूनही लपवून ठेवायला लागतं? व्हॉट इज द मॅटर निलिमा? माधव, जतीन भाईंना एक प्रोजेक्ट सुरू करायचा आणि त्यासाठी त्यांना आपली जमीन हवी. व्हॉट? हो, जतीन भाईंना आपल्या वाट्याला आलेली जमीन हवी.